नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. जे काही आपण गप्पा मारत असतो स्त्रिया, ते मोटिवेशनलच असतं बरं का. आपल्या स्त्रियांच्यासारखा मोटिवेशनल स्पीकर दुसरा कोण नाही. घरोघरी मोटिवेशनल स्पीकर आहेत, होय की नाही का. गप्पा मारायला लागलं की आमच्या बायका ऐकत नाहीत, उपदेश सल्ले. त्यामुळं मला ते चहाड्या करणाऱ्या बायका सुद्धा आवडतात बरं का. त्या सुद्धा काहीतरी चहाड्या करता करता चांगलं बोलून जातात, होय की नाही. बस तर अशा छोट्या 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 गोष्टी घडत असतात आयुष्यात. आत्ताच तुम्हाला सांगते काय सांगायचं. आत्ता जस्ट फोन आला होता आणि ती पलीकडच्या गल्लीमध्ये होय का, त्या एका माणसानं 2 मुलांचा बाप आहे आणि स्वतःला नदीत घालून घेतला. होय ना, तो 2 ऐका कर्ज केला आणि नदीत घालून घेतला स्वतःला. अलीकडं तो काय सारखा दारू प्यायचा वाटतं. हां, दारू प्यायचा तो सारखा. हल्ली ते दारू पिणं आणि बाकी सगळ्या इतर गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी आजकाल त्या अवेलेबल एक आहेत. आता आमच्या मागं रिकामी स्पेस आहे की घराच्या मागं, रात्री 2-2 वाजेपर्यंत तिथं खाक खाक करत परत बसलेली असतात. काय करतात कुणाच ठाऊक. नवीन नवीन ते पूर्वी सिगरेट आणि दारू हे 2च गोष्टी होत्या. आता इतक्या प्रकार निघालेले आहेत ते नशा करायचे की त्यामुळे त्यांचे डोळे पण कळत नाहीत, त्यांचा चेहरा पण कळत नाही आणि त्यांच्या तोंडाला वासही येत नाही. त्यामुळे हे नशा केलेत म्हणजे आपण म्हणत होतो ना व्यसनी. व्यसनी आता व्यसनी नाही, त्यांना नशेडी म्हणायचं. काय शेवटी नशा ती नशाच. पण हल्ली ही जनता वाढलेली आहे आणि ही नशेवाली माणसं असतात की नाही, ते जरासं ती मुलं, त्यांना राग प्रचंड, त्यांना कंट्रोल म्हणजे भावनांवर कंट्रोल नाही त्यांच्या. जरासं काही स्वतःच्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे इतकी चिडचिड, इतकी राग दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही. आणि हे नशेडी लोक असतात की नाही, ती एकमेकांच्यात मिसळत नाही माणसांच्यात. कुठंतरी मनात न्यूनगंड असतो कसला तरी, किंवा काहीतरी ट्रॉमा किंवा काहीतरी धक्का बसलेला असतो. आयुष्यात काय धक्के बसत नाहीत. आपल्या बायका किती नशा करतात सांगा बरं. कोणीही नशा करत नाहीत बायका. बायका आपल्या सगळ्याला घट्ट उभ्या असतात, हां, तोंड देत. बायकांच्या एवढं त्रास कुणाला नसेल. मुलांचा त्रास, बायकोचा म्हणजे शेजारच्या पदार्थांचा त्रास, जावेचा त्रास, सासूचा त्रास, नांदेचा त्रास, नवऱ्याचा त्रास, मुलांचा त्रास, काही एक त्रास आहे तर वर्किंग वुमन बॉसचा त्रास. पण आमच्या बायका असलं उद्योग करत नाहीत कोणी. पुरुष लगेच नशा करून मोकळं. तरुण मुलं तर हल्ली त्यांना सहनशक्तीच नाही आहे कसली. एखादं अपयश आलं, नोकरी गेली, छोकरी गेली की ह्यांचं झालं बघा, नशा करायला सुरुवात. छोकरी गेली, ब्रेकअप झालं की भीती वाटली यांना, लगेचच नशा चालू. लग्न झालं की डिवोर्स. का तर पटवून घ्यायची इच्छा नाही, सहनशीलताच नाही कशामध्ये. प्रेम कमी झालंय, त्यांचे भावनिक सगळं कमीच झालेलं आहे पुरुषांना सुद्धा. काहीच नाही त्यांचं. एक त्यांची शारीरिक ही झाली की संपलं. संसार, कुटुंब ह्याचं काही त्यांना कौतुक राहिलेलं नाही. त्यामुळे मग डिवोर्सचं प्रमाण वाढलं, ब्रेकचं प्रमाण वाढलं. प्रेम नाही, भावना नाहीत कुठल्या, आदर नाही, सन्मान नाही, ना मित्रांच्या बद्दल, ना मैत्रिणींच्या बद्दल, ना कुटुंबाबद्दल, ना आईवडिलांबद्दल, ना मुलांबद्दल, ना बायकोबद्दल. कुणाबद्दल सन्मान नाही, प्रेम नाही. मग ही पोरं, ही नशेडी पोरं, ही सगळी अशीच की, किंवा ही असले सगळे भावनिक सहनशीलता नसल्यामुळं आणि कशाचा अपमान सहन होत नाही, दुःख सोसायची तयारी नाही, अपयश झेलायची ताकदच नाही यांच्यात. आलं तर आलं अपयश, काय त्याच्यात. ढीकभर लोकांना कर्ज असतात. ह्यांना जरासे 1-2 मार्क. आता परवा तुम्हाला सांगते, 10वीला एका मैत्रिणीच्या मुलाने आता नातवंड 97% झाले आणि एकीला 94. तर त्या 94% वालीनं मेसेजेस टाकला नाही ग्रुपवर की माझ्या मुलीला 94% पडले म्हणून. मला तेवढा मेसेज केला की असं 94% पडले. म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन. मग मी म्हटलं अजून ग्रुपवर का टाकले नाहीस? नाही, ते बाकी दुसऱ्या मैत्रिणीच्या नातवाला 97% पडलेत, मग माझ्या मुलीला कमी. अरे 94%ला कमी म्हणता तुम्ही? थोडे झाले. किती अपेक्षा करायच्या. आणि तिला अपमान वाटला ग्रुपवर टाकायला. शेवटी मीच टाकलं ग्रुपवर, अभिनंदन म्हणून. मग तिनं टाकलं. मी म्हटलं की टाक, 94% कमी नाही आहे.
म्हणजे हे असं झालेलं आहे सगळ्यांना, एवढा सुद्धा हल्ली कमीपणा नको झालाय. सहनशीलताच नाही काय, ऍक्सेप्टच करायचं आणि सगळ्या टॉपला जायचंय. असं कसं असू शकेल? नोकऱ्या टॉपला पाहिजेत, सगळं टॉप पाहिजे, घरं टॉप पाहिजेत, सगळं सुंदर सुंदर पाहिजे, असं नाही ना होतं आयुष्यामध्ये. अगो कितीतरी माणसं आम्ही बघितलेली आहेत जे अगदी जमिनीत होते, वर गेले, पुन्हा जमिनीत गेले. मी तर एक कुटुंब बघितलेलं आहे, त्यांचे 2 मोठे मोठे कारखाने होते, त्यांच्या हाताखाली 50-60-100 माणसं होती. आता तोच माणूस कर्जबाजारी झालाय तर दुसऱ्याच्या ह्याच्यात कामाला जातो, पण इतकं हॅपीली, आनंदाने तेही आयुष्य त्यांनी छान भोगलं, हेही आयुष्य ते छान भोगतायत. शेवटी माणसाला माणसंच लागतात ना, गप्पा मारायला, बोलायला, एकमेकांशी रोजच्या जीवनामध्ये काय कसं काय विचारायला माणसंच लागतात. मग ती तुम्ही किती श्रीमंत आहे, तुमच्याजवळ पैसा किती आहे, तुमचा डिवोर्स झालाय की नाही, तुमच्या घरात सासू सुनेचं भांडण आहे का, काय देणं घेणं आहे कोणाला. पण लोकांना ते इज्जत आणि स्टेटस याच्या खाली सगळी वाट लागलेली आहे सगळ्यांची. आणि मग ते सगळं जपण्यासाठी आणि मुख्य काय झालंय, हा फोन एक आलाय की सगळीकडं. त्या फोनमुळं त्यांना वाटतं की फोन म्हणजे आमचा सर्वस्व, मित्रही तोच, गुरु तोच, माता पिता तोच, बहीण बंधू तोच. घरातल्या बहीण बंधूला किंमत नाही, माता पिताला किंमत नाही, कशाला किंमत नाही, मित्र भावंडांना किंमत नाही. फक्त त्याला घेऊन बसायचं आणि ढीकभर मोटिवेशनल बघायचं आणि शहाणपणा समजायचा. याला काही अर्थ नाही ना. प्रत्यक्ष बोललं पाहिजे, गेलं पाहिजे, गप्पा मारलं पाहिजे. नुसते ह्याच्यावरचे योगासनाचे आणि मोटिवेशनल हे एक्झरसाईजचे, व्यायामाचे हे बघून आपला व्यायाम होणार आहे का? त्याच्यासाठी घरातनं बाहेर पडायला पाहिजे, आपल्याला व्यायाम केला पाहिजे, तिथपर्यंत गेलं पाहिजे. मग असं म्हटलं की नाही की लगेच लोक जिम जॉईन करतात, ढीकभर 10-12 हजार रुपये भरून यायचे आणि 10-12 दिवस सुद्धा जात नाही. 2 दिवस जातात, तिसऱ्या दिवशी अंग दुखतंय म्हणून घरात बसतात. 12,000 गेले खड्ड्यात. लाख रुपये, मी 12,000 म्हणजे फारच गावठी बोलायला गेले, वर्षाचे लाख रुपये भरतात जिमला आणि असे पैसे वाया घालवतात प्रत्येक ठिकाणी हे. आणि नको करू म्हटलं आपण कुणाला की राग येतो आणि राग आणि भीक माग अशी अवस्था आहे सगळ्या ठिकाणी. 5 मिनिटाच्या रागासाठी आत्ता परवा तर एका मुलीला असं बघितलं होतं, आम्ही बोललो पण होतो तिच्याशी आणि 2 दिवसांनी कळलं की तिनं फास लावून घेतला. कशासाठी? नवीन लग्न झालं होतं, सगळं झालं होतं, काय नवरा बायकोचं खुटफुट काय झालं होतं, नवरा काय जरासा फोन ठेवला वाटतं त्यानं फक्त, काय बोलता मी जरा कामात आहे नंतर करतो म्हटल्यावर हिला अपमान झाला, फास लावून मेली ती. नदीत जाऊन काय पडतात, तिथं नदीला नाही पाणी आधी पहिलं प्यायला, काय ह्यानं नदीत मरायला कुठनं पाणी मिळतंय मला काय कळत नाही. नदीत जाऊन उड्या लोकांच्या, ते परवा तर त्या पलीकडच्या गल्लीतल्या माणसानं नदीत जाऊन उडी घालून घेतल्या. का? तर कर्ज झालं. अरे कर्ज फिटेल की, कामं करा की, कष्ट करा की, काय कर्जाला घाबरायचं? किती मोठी मोठी माणसं आहेत त्यांना कर्ज झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. ते इज्जतीला घाबायचं, स्टेटस, आणि मुख्य म्हणजे कष्ट करायची ताकद नाही, कष्ट झेलायची ताकद नाही. कारण की सगळ्यांना म्हणजे आमच्या पुढची जी पिढी आहे ना, आम्ही काही नाही, आम्हाला सगळं चालतं. तुम्ही वाळवंटात नेऊन टाका, स्वर्गात नेऊन टाका, काश्मीरला नेऊन टाका, नाही तर आणि कुठं नेऊन टाका, आम्हाला सगळं चालतं. पुढच्या पिढीला झेपत नाही काय, ऊन आहे, थंडी आहे, पाऊस आहे, कशाचं त्यांना हे नाही, जेवणा खाण्याचं कष्ट करायची तयारी नाही, काही नाही पुढच्या पिढीची. आणि राग तर काय रे बाबा, तुम्हाला काय सांगते, एवढा राग आहे. कपडे फाडायचे, कागद फाडायचे, कागद जाळायचे, राग आला की काय वाटेल ते करायचं, अंगावर फेकायचं, चमचे, वाट्या. कप नाही फोडत, कप फोडून कसं चालेल, काचा होतात, भांडी फेकतात अंगावर, ते सुद्धा पायावर फेकतात, डोक्यावर फेकलं तर गुन्हा होतोय, काय झाला तर. असले तर इतकं तरा करतात ना पोरं, तरुण पोरं, 2-2 पोरांचे बाप असलेली पोरं हे इतकं रागीटपणा करायला लागले. ह्याला म्हणायचं राग आणि भीक माग. बाई जीव तर त्यांना काही स्वतःवरच प्रेम नाही, लोकांच्यासाठी, कर्जासाठी, कोणीतरी दुखावलंय म्हणून असलं कसलं जाऊन जीव द्यायचं. आयुष्यात एकदा आपल्याला मिळणार पाहिजे, हा नाही. आणि यांचा देवावर विश्वास नाही, अध्यात्मावर विश्वास नाही. आमचं तसं नाही, आमचा देवावर अध्यात्मावर विश्वास आहे, किती खट्ट येऊ देत, आम्ही इथनं आणणार नाही, घाबरणार नाही आम्ही. का? आता आम्हाला माहिती आहे आत्ताच्या जन्मात नाही तर पुढच्या कुठल्या तरी जन्मात आम्हाला फेडावंच लागणार आहे. मग
तर लोक लगेच म्हणतात पुनर्जन्म आहे की नाही माहित नाही, ह्याच जन्मात फेडून घ्या. आहे म्हणजे आहे, विषय संपला. आम्ही देव मानतो म्हणजे पुनर्जन्म पण मानतो, विषयच नाही आम्हाला. मग लगेच येणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये. अगं तुला सांगते, माझी एक मैत्रीण आहे, तिची एक मुलगी आहे. त्या मुलीला स्वतःच्या आईपेक्षा मावशी जास्त प्रिय आहे. ठीक आहे, मावशी प्रिय असतेच, पण ती आईला आईच म्हणत नाही. मावशी 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 इतकं ते मावशीला करायचं की शेवटी आईला असं उद्धट बोलते, सगळं करते. मग ती इतकं त्रास करून घेते की ती माझ्या बहिणीचं ऐकते, बहिणीचं. म्हणून त्या दोघ्या बहिणींचा राग एकमेकींचा. मी म्हटलं अगं असू दे, ती बहीण ना कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये तिची आई असेल म्हणून आत्ता पूर्ण करून घेते. तिला त्या बहिणीला मुलं नाही आहेत गं. मग ही आपलं सगळं तिकडंच, आणि बहिणीचा इस्टेट जास्त आहे, आईची इस्टेट, आईवडिलांची इस्टेट कमी आहे. म्हणून ती एवढी उर्मटपणे आईवडिलांना बोलते. ती म्हणते माझ्या मुलीला तिनं फसवली, माझ्यापासून दूर लोटली, असं सारखं चालू असते. मी म्हटलं तसं काही नाही आहे. कृष्णाची देवकी पण होती, यशोदा पण होती ना आई, जन्म देणारी आहे, सांभाळणारी आहे. तसंच असेल हे कुठल्या जन्मीचं. आता अध्यात्मामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला देवकी कशी काय झाली, त्याची आई यशोदा कशी झाली, तो दुरावला का कृष्ण ह्या आईपासून 14 वर्ष वगैरे, सगळ्या ह्या गोष्टी जर का आपण अभ्यास करत गेलो तर सगळं आहे याचं सगळं. मागच्या जन्मात ही कोण होती, किंवा 7 मुलं का मारली गेली देवकीची, हे सगळ्याच अध्यात्मामध्ये उत्तर आहे. तुम्हाला त्याची आवड पाहिजे, त्याची गोडी लावून घ्यायला पाहिजे. तो सुद्धा एक शास्त्र आहे खूप मोठं. असं मानायलाच तुम्ही तयार नाही, मग काय होणार? मग राग आणि भीक माग, एवढं एकच. मी तर तिला म्हटलं काही टेन्शन घेऊ नकोस, मागच्या कुठल्या तरी जन्मीतली ती आई असणार, असू दे, तिच्याशी चांगली वागते ना, राहू दे, तुझीच मुलगी आहे, तिकडे चांगली वागली काय तुझ्याशी नाही. पण म्हणली माझ्याशी फार उद्धटपणे आणि उर्मटपणे वागू दे. म्हटलं दे सोड. म्हणजे इतकं हल्ली सगळीकडे झालेलं आहे. अध्यात्मावर हे पाहिजे बघ आपला विश्वास. ती म्हणली एवढं ती पोरगी वाटेल तशी बोलतेस, उठसूट आईला मर जा, मला मावशी आहे, तू मर जा. आईला आई म्हणत नाही काही वेळेला ती, अशी इतकी ती मुलगी उद्धटपणे वागते. पण बाकी सगळ्यांशी जगामध्ये चांगलं वागते, हुशार आहे, मावशीशी छान, मावशीच्या मिस्टरांशी छान, आईशी फक्त वाईट, वडिलांशी पण चांगली वागते. मी म्हटलं असं दे, कुठल्या तरी जन्माचं फेडायला लागलीस म्हणून, आणि सोडून दे, विचार करू नकोस फारसा. असं असतंय सगळ्या ठिकाणी. पण म्हणून काय लगेच असती म्हणते मला जीव द्यावासा वाटतो. काय जीव द्यावासा वाटतो? पुन्हा पुढच्या जन्मी तेच भोगणार आहे. सोय म्हटलं तिला मी, म्हणजे आत्ता भोगून हे मुलीपासून अपमान करून घेतेस, हे तुला किती दुःख होतं, हे आत्ताच जन्मांमध्ये सगळं भोगून संपव म्हटलं. पुढच्या जन्मामध्ये हे असलं काही ठेवायचं नाही. नवाकडे नवं राज्य पुढच्या जन्मात. होय की किती आता आपण सगळे, म्हणजे पूर्वी आपल्याला एवढं अध्यात्माचं ज्ञान नव्हतं, पण हल्ली म्हणतात ना की समजा तुमचा मुलगा तुम्हाला त्रास देतोय, याचा अर्थ तो कोण असेल, मागच्या जन्मीचंच काहीतरी आपण फेडतोय म्हणायचं. आणि जो त्रास देतो तो सुद्धा फेडतच असतो ना, त्याला काही सुख असतं का? समजा ती मुलगी वेडवाकडं बोलते, तर तिला काही तोंडातलं जेव्हा शब्द पडतात तेव्हा तिचं पापकर्मच करते ना ती, आईला बोलते म्हणजे. मग ते पाप तिच्या खात्यावर जमा होते, पुढच्या जन्मी फेडते ती. अशा सगळ्या हे माहीत, पण ह्याचा थोडा अध्यात्मावरचा अभ्यास पाहिजे आपला. तर येणारी संकट, दुःख ही काय येतात, ती कशी फेस करायची, ह्याचं सगळं आपल्याला कळतं. नाही तर मग उठून सुटून आपला जीव धोक्यात घालायचा आणि जायचं आणि नदी किंवा ते पंखे दोन्ही जवळ करायचं आणि टाटा बाय बाय करायचं. याला काय अर्थ आहे का? टाटा बाय बाय केलं तर पुन्हा आहेच ते सगळं पुढच्या वेळेला, ते फेडल्याशिवाय जायचं नाही कुठं आपल्याला. आपली चांगली कर्माचं चांगलं मिळणार आहे, वाईट फळाचं वाईट मिळणार आहे, सगळ्याचं सगळं आपल्याला भोगायला मिळणार आहे. आत्ता आपले जे काही ह्या आयुष्यातले चांगले दिवस आहेत ते मागं कितीतरी जन्म आहे, एकच झालाय का आपला जन्म? अनेक जन्म झाले, त्यातल्या पापपुण्याचा हिशोब आपण आत्ता फेडतोय. आणि आत्ता जे आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे, त्यातनं आपण चांगलं कर्म केलं तर पुढचे चांगलं आपल्याला मिळणार आहे. पण नकळत कळत आपणही वाईट कर्म करतो, काया वाचा मने, शरीराने करतो, तोंडाने करतो, कळत न कळत, भावनेनी करतो, विचारांनी करतो, मनाने म्हणजे. मग ते जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्याचंही आपल्याला पाप मिळणारच आहे पुढच्या जन्मात. आपण काही वेळेला रागवतो, प्रचंड रागवतो. आपण जेव्हा रागवतो त्यावेळेला आपल्या मनात इतक्या वाईट भावना येतात. समजा आता मी एखाद्यावर रागवलं, इतक्या त्या व्यक्तीविषयी वाईट भावना येतात आपल्या मनात. ते आपलं पाप आहे आपण केलेलं, पण आपण काय देव माणूस आहे काय?
येणारच की, पण ते पाप आपल्याला पुढच्या जन्मात फेडायला पाहिजे, अशी अवस्था आहे. म्हणजे आपण काया वाचा मने कशानेही आपण पाप करू नये हा विचार करत राहायचं सारखं. आणि हा सारखा मनात विचार येत असेल की आपल्याला नाही पाप करायचं, आपल्याला छान राहायचंय, आपल्याला पुढचाही जन्म छान मिळायला पाहिजे, कारण आपल्याला आत्ता छान जन्म मिळालाय. 2 हात 2 पाय सगळं व्यवस्थित, अन्न वस्त्र निवारा, आसपास माणसं, भारतासारख्या ठिकाणी आपल्याला जन्म. आणि काय पाहिजे आपल्याला देवाने? स्वर्ग म्हणजे काय म्हणायला पाहिजे? हीच की आपली स्वर्गभूमी. तर थोडक्यात काय तर आपल्या मनावरती कंट्रोल पाहिजे. राग येऊन उपयोग नाही. जरा आपण रागाने उच्चारले शब्द की आपलं दिवसभराचं केलेलं पुण्य शून्य झालं. नाहीतर रागाचं पाप जे आहे ते आपलं चढलं आपल्या ह्याच्या. त्यामुळं रागवायचं नाही, चिडायचं नाही, विवेकाने राहायचं, विचार चांगले करायचे. पण हे आता तरुण पिढीला सांगणार कोण? ते ऐकून घ्यायच्या ह्याच्यातच नाहीये. त्यांना कोणाही सांगितलं तर पटतच नाही. त्यांना वाटतं मीच शाणं. अशी हल्ली तरुण पिढीची आहे, मीच शाणं. आणि त्यात ही परदेशात जाऊन आलेली जी तरुण पिढी आहे त्यांना काय वाटतंय आपण स्वर्गालाच हात लावून आलेलो आहोत खाली. त्यांना भारत चांगला वाटत नाही, भारतातली माणसं चांगली वाटत नाही, त्यांची विचारसरणी चांगलं नाही. त्यांना असं वाटतं भारतात घाणच आहे, लोक चांगलंच वागत नाहीत, येवच नाहीत, कसं राहावं माहीत नाही, थुंकतात, येऊ करतात, हे स्वच्छ ठेवत नाहीत, ते स्वच्छ ठेवत नाहीत, पोल्युशन करतात. सतत बडबडत राहतात परदेशाहून आलेली माणसं. त्यांना काही आणि असं बघायला गेलं तर 6 महिने जाऊन आलेले असतात फक्त परदेशामध्ये. पण काय ते परदेशाचं कौतुक, काय विचारू नको. हल्लीच्या तरुण पिढीची अशी इतकी अवस्था आहे ना, ते आम्ही म्हणतो स्वर्ग से महान असं आम्ही म्हणत असतो, पण त्यांना ते भारतभूमी म्हणजे त्या स्वर्गात जाऊन आपण भारतभूमी म्हणजे नरकात आलोय अशी अवस्था करतात. आणि कुणाशी संपर्क ठेवत नाही. हल्लीची तरुण पिढी अतिशय आहे, कुणाशी संपर्क नाही त्यांचा. आणि संपर्क नाही त्यामुळे तेच विचार. आता मी तुझ्याशी बोलले तर तुझे 4 शब्द मला ऐकायला मिळतात, आणि ते शब्द मी ऐकले की माझ्या मनामध्ये एक आवाज वेगळा ऐकायला मिळतो. ते शब्दामुळं मी परत काहीतरी बोलणार, मग तू बोलणार, म्हणजे हे इंटरॅक्शन, संभाषण, याला फार महत्व आहे. ह्यामुळे लोकांना काय, हे फक्त ऐकणार, बरोबर आहे, हे असं फक्त ऐकणार, संभाषण कुठे आहे? म्हणजे आता मी हा व्हिडिओ करते, ह्याच्यातनं कमेंट्स येतील, हे एक प्रकारचं संभाषणच आहे. पण नुसतंच जर का मी ऐकलं ह्याच्यातलं तर ऐकलं आणि ठीक आहे, मनात ठेवलं आणि ते विसरून गेलं. कारण की आपल्या मेंदूला, बुद्धीला अशी देणगी आहे की कालाय तस्मै नमः. काळ हा सगळ्यावर औषध म्हणतो आपण. म्हणजे काळानंतर, काही काळानंतर आपण सगळ्या गोष्टी विसरतो. तसं दुःखही विसरतो, सुखही विसरतो, वाईट क्षण विसरतो, चांगल्या गोष्टी विसरतो. सगळं हे विसरायची जी ही ताकद आहे ना, ती देवाने मेंदूला दिलेली आहे, जाणून बुजून बुद्धीला. विसरायची ताकद आहे, जशी आठवून ठेवण्याची ताकद आहे तशी विसरायची पण ताकद आहे. जर आपण या गोष्टी विसरलो नसतो तर आपल्या मेंदू म्हणजे कचरा कुंडी झाली असती. आपण कितीतरी गोष्टी विसरून जातो. आपण म्हणतो हो का, तू हो मी असं म्हटले होते, किंवा आपण म्हणतो हो मी असं म्हटले होते, सॉरी सॉरी, बापरे मला लक्षातच नाही आलं, मी एवढं दुखवलं होतं. असं होतंय. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवतो, चुकीच्या गोष्टी. तर थोडक्यात आपण जे ह्या निगेटिव्ह सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो, त्यामुळं राग करतो. आणि समाधान आणि सहनशीलता नाही आजकालच्या पिढीकडे. त्यामुळे हे पटापट जायचे आणि एवढा मोठा देह असतो तो नेऊन टाकून यायचा कुठेतरी. काही अर्थ नाही त्याला. मरणारा माणूस, त्याला त्याच्याबद्दल रडायला सुद्धा लोकांना वेळ नाही आहे हल्ली. एकदा ते सगळं झालं की पहिला पुढच्या कामाला लागतात. कुणाला वेळ आहे याच्यात? आजकालच्या जगामध्ये कुणासाठी वेळ नाही आहे. लगेच माणसं पिठलं भात खाऊन मोकळे होतात, पुढची कामं असतात. डायबिटीस असतो लोकांना. बाहेर मड ठेवलेलं असलं तरी आतमध्ये लोकांना साखर खावी लागते बऱ्याच वेळेला. का? शुगरवाले पेशंट असतात. शेजारच्या घरात जाऊन चहा प्यावा लागतो, चहा बिस्किट खावं लागतं. शुगरवाले पेशंट आहेत सगळे आसपास. म्हणजे मला काय म्हणायचं की असा हा आजचा काळ आहे. कोणाला कोणासाठी थांबायची वेळ नाही. मरणाऱ्यांसाठी कोण रडणार? त्यामुळे राग करायचा नाही. आणि राग करून आपलं आयुष्य तर अजिबात वाईट करून द्यायचं. रोजच्या दिवसाला जर का तुम्ही राग केला तर तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य वाईट करायला बघता रागाने. का? त्याला आपल्याला असं वाटतं नाही दुसऱ्याचं आयुष्य किती छान वाईट होतंय. पण प्रत्येकाला देवाने एक ताकद दिलेली असते. आपण जेव्हा राग करतो तेव्हा आपलं नुकसान जास्त होतं दुसऱ्याच्या पेक्षा. दुसरं म्हणतात अरे कुत्रं भुकतंय म्हणतो आपण आणि सोडून देतो. किंवा लोक म्हणतात ना, हाती चले अपनी बार अपनी चाल, कुत्ते भौंके बार बार, तसला प्रकार असतो.
किंवा म्हातारी मेली त्याचं कोण दुःख करणार असं म्हणतातच ना. अशी सगळी ती अवस्था आहे. त्यामुळे राग करणाऱ्या व्यक्तीलाच त्याचा राग जास्त होतो. आणि जर तुम्हाला राग 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 करून घ्यायचं असेल तर स्वतःच्या तब्येतीला त्रास, मनाला त्रास, आणि राग राग करणारा माणूस मानसिक रुग्ण होतो शेवटी. मग जसं शरीराला तुम्हाला राग केल्या त्रास करून घेतल्यावर आजार होतात, तसे मनाचे आजार होतात. मग तसं जाऊन तेही औषध घ्यायला पाहिजे. पण आपण जर कोणाला सुचवलं की ते आणि जरा जास्त राग येतो. त्यामुळे हे जे सगळे दुसऱ्यावर जास्त राग करणारे किंवा स्वतःच्या जीवाचा आत्मघात करून घेणारे, हे सगळे ना मानसिक प्रॉब्लेम असतात त्यांना. म्हणजे मेंटली वीक असतात म्हणून ते जास्त रागावतात. मानसिकदृष्ट्या सहनशक्ती नाही, लगेच राग येतो. म्हणजे काय, मेंटली वीक आहे. मग ते मेंटली वीक असलं तर एकतर ध्यानधारणा, योग, व्यायाम, जनसंपर्क हे सगळं पाहिजे तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होणार. औषधं चांगली खाल्ली पाहिजे डॉक्टरांच्याकडे जाऊन, तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होणार. तर आपण एखाद्याने बोललेला आपण सहन करू शकणार, एखाद्याचा राग सहन करू शकणार, एखाद्याचा अपमान सहन करू शकणार, दुःख सहन करू शकणार, एखादं संकट आलं तर सहन करू शकणार. जर तुम्हाला सहन करायची ताकद नाही, याचा अर्थ तुम्हाला विटॅमिन्स कमी पडत आहेत, तुम्हाला औषधाची गरज आहे, ते तुम्ही केलं पाहिजे. का झालं आम्हाला सहन होत नाही म्हणायचं आणि तिकडे जाऊन नदीकडे जायचं, नाहीतर कुठेतरी घालून घ्यायचं. आजकाल हे असं झालेलं आहे. मानसिक रुग्ण वाढलेले का, तर त्यांची सहनशक्तीच नाही, विल पॉवरच नाही. सगळं आयतं मिळालंय ना, आई वडिलांनी आयतं दिलेलं आहे, कष्ट कशालाच नाही आहेत. त्यामुळे संकट झेलायची ताकदच नाही आहे अलीकडच्या तरुण पिढीमध्ये. त्यामुळे मग ते डिव्होर्स बघतो आपण, नवरा बायकोतली भांडणं बघतो. आता म्हातारी कोण मला असं दिसत नाहीत फारसे इतके काय आत्महत्या आणि करून घेणारे. पण ते तरुण मात्र सगळे तडाथड उड्याच. 40, 45, 50च्या आतली लोक तर काय बाबा ते ऐकायला मिळायला लागले. वय किती? 45. वय किती? 38. अरे काय हे. आणि इथं 70, 80, 85, 90 वाले सगळेजण टकाटक हिंडत फिरत असतात. काय सांगायचं. राग राग आणि भीमा, होय की नाही. 5 मिनिटाच्या रागावर कंट्रोल करायला शिकलं, 5 सेकंदाच्या म्हणूया, तर आयुष्य सुखकर आहे. आणि ते जर का नाही करू शकलं तर आयुष्य बर्बाद. आणि दुसऱ्याचं आयुष्य कोणी बर्बाद करत नसतं, स्वतःच बर्बाद करत असतं. आणि ते पुढच्या जन्मी परत फेडायला लागतं. त्याचं काय करायचं पुन्हा पुढच्या जन्मी, आणि फेडायला पाहिजे उरलेलं सुरलेलं सगळं. ती भावनाच नाही ना यांच्याकडे, धार्मिक काही नाहीच ना, आध्यात्मिक विचार सुद्धा नाहीत. त्यामुळे हे सगळं करतात ही लोक. थोडक्यात आध्यात्मिक ताकद पाहिजे प्रत्येकाला, अध्यात्माची आवड पाहिजे. अरे देव मानत नाही म्हणजे काय, आम्ही नो मानणारे कोण. भूत मानतात सगळे. त्या मांत्रिकाकडे काय जातात, हात काय दाखवतात. भूत मानायला सगळे तयार आहेत, पण देव मानायला कोण तयार नाही. अशी अवस्था.